सुरू झालं. हा सर शिक्षणात लांबी बोलतो ते केलं ना लाईव्ह. हो शर्मा झालं लाईव्ह म्हणलं. सुरू आहे का त्यांच्याकडे? हॅलो 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 ते जोकऱ्यांना लाव. हा लाईव्ह आहे आता, ह्याच्यावर लाईव्ह आहे. हा सर शिक्षणात झालं सर लाईव्ह चालू. हॅलो ते पाहताय चालू आहे ना. हो हो सुरू करायचं. चालू करत सर. त्यांचं हे काय हो ते चालू तुला करा. त्याचं ॲपचं नाव काय? फाईल मॅनेजर फेसबुक फाईल फेसबुक झेंड्याचं ॲपचं नाव. फेसबुक पेज मॅनेजर फेसबुक आपण जे डाउनलोड केलं सर ते फेसबुक. त्यांचं हे आहे ना, अनुभव म्हणतात. हां लिंगायत सेवा संघ. हां हे अनुभव मंडप लिंगायत सेवा संघ. बाय लिंगायत सेवा संघ. ओम बसव ओम नमः शिवाय. बसव ओम नमः शिवाय. बसव ओम नमः शिवाय. ओम श्री षड्गुणैश्वर्य संपत्कर्मनुಳ್ಳ अकार उकार मकार नाद बिंदु घोष शांत अतिशांत अष्टाक्षर प्रणव स्वरूपा बकार मूलद भवहर गुरु सकार वे सकल चैतन्यात्मक लिंगवागे सकल उत्पत्ति स्थिति गति लयंಗಳಿಗೆ ಆಲಯವಾದ ವಕಾರವೇ ಸಕಲ ವಚಿಸುವ ಮಹಾನುಭಾವ ಮೂರುತಿ ಜಂಗಮ ಇಂತಿ ಗುರು ಲಿಂಗ ಜಂಗಮದ ಐಕ್ಯ ಸ್ವರೂಪ ಬಸವ 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 ಮಂಗಲಕಾರಿ ಬಸವ ಬಹುದುಃಖಹಾರಿ ಬಸವ ಶುಭದಾಯಕ ಪ್ರಸಾದ ಮೂರ್ತಿ. ಓಂ ಶ್ರೀ ಗುರು ಬಸವಲಿಂಗ. ಓಂ ಶ್ರೀ ಗುರು ಬಸವಲಿಂಗಾಯ ನಮಃ. ಓಂ ಶ್ರೀ ಗುರು ಬಸವಲಿಂಗಾಯ ನಮಃ. ಕಲ್ಯಾಣ ಕೈಲಾಸವೆಂಬ ನುಡಿ ಹಸನಾಯಿತು. ಕಲ್ಯಾಣ ಕೈಲಾಸವೆಂಬ ನುಡಿ ಹಸನಾಯಿತು. ಒಳಗು ಕಲ್ಯಾಣ ಹೊರಗು ಕಲ್ಯಾಣ ಇದರಂತೂ ಅನಾರು ಬಲ್ಲರು. ನಿಮ್ಮ ಸತ್ಯ ಶರಣರ ಸುಳಹು ತೋರುತ್ತಿದೆ ಅಯ್ಯ. ನಿಮ್ಮ ಶರಣ ಬಸವಣ್ಣನ ಕಾಂಬೆನೆಂಬ ತವಕ ಎನಗ ಎತ್ತು ನೋಡ.
चन्नमल्लिकार्जुना. आजच्या पवित्र श्रावण मासाच्या सोमवाराच्या दिवशी निमित्ताने इष्टलिंग योगाचा कार्यक्रम जे आयोजित केलेले आहेत ते अनुभव मंडप लिंगायत सेवा संघाचे शरण विजयकुमारजी शेटे, त्यांचे सहकारी डॉक्टर जोकरे व इतर सर्वांना आणि सर्व शरण बांधवांना या कार्यक्रमामध्ये जे सहभागी होत आहेत या सर्व शरण बांधवांना शरणू शरणार्थी. आज इष्टलिंग योग हा आम्हा सर्वांचा अहो भाग्यच आहे, त्याच्यामध्ये आम्ही सहभागी होतो. मी इथे आपल्या समोर माझी जे अनुभव आहे ते तुमच्या बरोबर वाटून घेण्यासाठी आहे, शेअर करून घेण्यासाठी आलेलो आहे. माझा इष्टलिंग योगाचा अनुभव मागील जवळपास 20-25 वर्षाचा अनुभव आहे. त्या अनुभव मी तुमच्या समोर वाटून घेतोय. बसवेश्वर एकाकडे म्हणतात, ब्रह्म पदवी अन्वल्ले, विष्णु पदवी अन्वल्ले, रुद्र पदवी अन्वल्ले, ನನಗೆ ಮತ್ತಾವ ಪದವಿ ಅನ್ನುವಲ್ಲೇ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವ ನಿಮ್ಮ ಸದ್ಭಕ್ತರ ಪಾದ पदविಯನ್ನು ಅರಿದಿಪ್ಪ महापदवीय करुणीसय्य. म्हणजे मला ब्रह्मपदवी नको, विष्णू पदवी नको, सद्भक्तांच्या जे पाद आहे ते समजून राहण्याचा एक पदवी मला दे. ह्या सदिच्छेने, ह्या भावनेने, सत्सत भावनेने मी तुमच्या समवेत माझे अनुभव मी तुमच्या बरोबर शेअर करीत आहे. हा आपल्या भारतीयांचा ज्ञान परंपरा जर आपण बघितला, आता गुगल केलं तर तुम्हाला दिसून येईल जवळजवळ 17,000 वर्षांचा ज्ञान परंपरा आहे. त्यात लिखित स्वरूपात कमीत कमी 5,000 ते 6,000 वर्षाचा ज्ञान परंपरा आहे. त्या परंपरे जर आम्ही बघितलं तर त्याला प्रामुख्याने ज्ञान परंपरा किंवा शास्त्रीय परंपरा, भक्ती परंपरा किंवा शरणागतीचा परंपरा, तिसरा जो परंपरा आहे त्याला साधना परंपरा, आणि चौथा जो परंपरा आहे त्याला आम्ही म्हणतो लोक परंपरा. हा सर्व परंपरा जर बघितलात, भारत देश जगभर कोणत्या एका परंपरेला जर प्रसिद्ध असेल ते भारत देश जगाचा ज्ञान गुरु म्हणून ओळखला जातो. म्हणजे हे परंपरा किती विशाल आणि मोठा असावा तुम्ही हे लक्षात घ्या. ह्या चारही परंपरा जर एकत्रित केलं तर आपल्याला ते हिमालय पर्वतापेक्षा मोठा पर्वत राहील आणि तुम्हाला दिसून येईल की ते महामेरूच आहे. त्याचं एका बाजूने दर्शन घेणं, ते सर्वांगीण दर्शन घेणं म्हणजे फार कठीण होतं. परंतु हा हिमालय सारखं ज्ञान परंपरेचा जो एक दर्शन जर घ्यायचं झालं तर ते इष्टलिंग आहे. म्हणून हा सर्वात श्रेष्ठ परंपरा आहे. आता अनेक वेळा हा प्रश्न मनामध्ये पडतो की इष्टलिंगाची जो दर्शन आहे तो दर्शन एक असे एकूण एकदम आलेला आहे का असा आम्हाला प्रश्न पडतो. सर्व सोडून आलेले काय आहे का असा आम्हाला पडतो. परंतु तो कसा आहे
म्हणजे आपण एक झाड पहा. झाड पाहिल्यावर तुम्हाला दिसेल की ते झाडाला त्याचे मूळ असतात, त्याला फांदे असतात, त्याला पत्ते असतात आणि सर्वात शेवटी ते त्याला हा फूल आल्यावर मग बीज होतो, बीज झाल्यावर ते प्रसाद रूप होतो. तसा हा इष्टलिंग दर्शन कसा आहे म्हणजे सर्व झाडरूपी दर्शनाच्या वर आलेला फुलासारखा आहे. म्हणून हा अत्यंत विशिष्ट आहे. हा ज्ञान परंपरेचा परिपाक आहे. म्हणून इष्टलिंग जर जाणलो आम्ही तर सर्व दर्शन जाणल्यासारखं होईल. आणि इष्टलिंग जर आम्ही प्रत्यक्षात जर आपल्या जीवनामध्ये आपण आणलं तर तो जीवन सर्व सार्थक होऊन जाईल. एखादा दार्शनिकाचा जो एक त्याचं जीवन असतो तसंच आपलं जीवनही सार्थक जीवन होईल आणि आनंदमय होईल. त्याच्यामुळे हा इष्टलिंग योग फार महत्वाचा आहे. म्हणून हा सर्वांनी केलं पाहिजे. आता इष्टलिंग जे आहे सर्व दर्शनांचं दर्शन मी तुम्हाला म्हणालो, त्याचं एकमेव दर्शन आहे सर्व दर्शनांचा, त्याचं मी आपल्याला म्हणालोय. हा दर्शन काय असतं तुम्हाला माहिती आहे आपल्या देशामध्ये षडदर्शन आहेत. हा षडदर्शन काय देतात आपल्याला? सत्य जे आहे ते शोधण्याचा एक मार्ग दाखवतात. हा ब्रह्मांडाचा सर्व व्याप्त चराचर वस्तूंचा हा सर्वांचा जो मूळ जे आहे तो मूळ सत्याचा जाणण्याचं ते मार्ग दाखवतात. मग हा मार्ग बघण्यासाठी हा मार्ग जे आहेत ते 6 मार्ग असं षडदर्शनात म्हटलेलं आहे. हा जसं हे 6ही दर्शन मिळून ते सत्याकडे नेतात त्याच्या उलट इष्टलिंग एकच तुम्हाला त्या सत्याकडे नेणारी एक महामार्ग आहे, महादर्शन आहे. म्हणून हा अद्भुत आहे. तुम्हाला माहिती आहे ते 6 दर्शन काय आहेत? ते दर्शन म्हणजे काय? दर्शन म्हणजे सिंपल थोडक्यात आज आपल्याला इष्टलिंग करायचं आहे म्हणून मी थोडक्यात सांगतो. हा मनुष्य ते दर्शन पाहण्याचा एक मार्ग शोधात होता, ते सत्य जाणण्याचा शोधात होता. तर आपल्या दर्शनकारांना एक मार्ग मिळाली. ते मार्ग योग मार्ग आहे किंवा साधना मार्ग आहे. दुसरा मार्ग आहे मंत्र रूपाने जायचं, मंत्र पठण करत करत तिथे जायचं. प्रणव स्वरूप ओंकाराचा मंत्र म्हणत सुद्धा जाण्याचा एक मार्ग. पण सर्वात प्रचलित जे मार्ग आहे तो योग आहे. योगामध्ये तुम्हाला माहिती आहे 6 योग आहेत. ज्ञान योग, भक्ती योग, अष्टांग योग, हठयोग, राजयोग असे 6 योग आहेत. ते काय करतो त्याच्यात त्या योगामध्ये काय होतो तुम्हाला माहिती आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, ध्यान, धारणा, मग समाधी. हे जवळजवळ 12 वर्ष ते केल्यावर मग समाधीमध्ये जातो. समाधीचे काही पलीकडचे स्टेज आहे कोणत्या ह्याच्यामध्ये ते म्हणतात त्याला की कैवल्य स्थिती आहे ती किंवा निर्विकल्प समाधी आहे.
त्या निर्विकल्प अवस्थेमध्ये जेव्हा माणसाचं आगमन होतो जातो, त्याला एक शून्याचं दर्शन होतं. ब्रह्मांड व्याप्त शून्याचं दर्शन होतं. त्या शून्यामध्ये तुम्हाला दिसून येईल आत्मगर्भावस्था म्हणतात तिथे. आत्मगर्भावस्था म्हणजे सगळं चराचर वस्तूंचा उगम ते एक आत्म्यामधून होत आहे. ते आत्म सर्व निर्माण करत आहे. ते एवढं एक अद्भुत सत्य आहे. ते त्याचं दर्शन झाल्यावर जो माणसाचा स्थिती असतो तो त्याच्यामध्ये ते नसतो, त्याच्यातच हारून जातो. म्हणून अनेक लोक त्या अवस्थेला जे पोहोचतात तिथून पलीकडे येत नाही. ते समाधीतच राहतात, मग त्याच्यात राहूनच जातात. परंतु ते जे लोक आहेत काही त्याच्यातले, ज्याला आम्ही दार्शनिक म्हणतो, तो सत्याचं जो दर्शन बघितलं त्यांनी पश्चंती, मध्यमा आणि वैखरीतून आपल्या लिखाणातून आपल्या समोर ठेवतात. तेच दर्शन झालेले आहेत. ते शून्य अवस्था जे आहे, ब्रह्मांड व्याप्त सत्याचा जो अवस्था आहे, तो अवस्था आपल्या भाषेतून लिखाणातून आणतात. हे जे लिखाणातून आणलेलं आहे तेच दर्शन आहेत, तेच आपले ग्रंथ आहे. म्हणून हे षडदर्शनकार त्या शून्यापर्यंत कसं पोहोचले, म्हणजे हा अष्टांग योग मार्गाने किंवा इतर योग मार्गाने किंवा मंत्र उच्चार करत 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 ते तप करून त्या मार्गाने तिथे पोहोचलेले असतात. मग ते आणून जर आपल्या समोर भाषेतून जर लिहून ठेवले, हे जर तुम्ही पाहता न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, मीमांसा आणि वेदांत, हे जे 6 दर्शन आहेत ते पाहून लिहिलेली आहे. ते सत्य आहे. कारण आतापर्यंतच्या जगामध्ये सर्वांनी त्याला सत्य म्हणून स्वीकारलेले आहे. हा षडदर्शना त्यांना हे म्हणता येणार नाही, वेगळं म्हणता येणार नाही. परंतु हे दर्शनाला शरणांनी एक योग, एक वेगळं मार्ग काढलेले आहे. हे दर्शनांचं सार, जे षडदर्शनांचा जो सार निघाला होता, ते काय निघालेलं आहे? सर्व खल्विदम ब्रह्म, असं त्याचा अर्थ आहे. सर्वच ब्रह्म आहे असं त्याचा अर्थ निघाला होता. शंकराचार्यांनी हे 6 दर्शनांना 3 गटामध्ये वेगवेगळे केलेले आहे. पहिल्या गटामध्ये न्याय आणि वैशेषिक आहे. त्याचं सार काय आहे तर ब्रह्मसत्य जगन मिथ्या, असं त्याचं सार आहे. आणि दुसऱ्या गटामध्ये सांख्य आणि योग येतात. त्याचं सार काय आहे म्हणजे हा जो जगत आहे तो एक अविवेक आहे. म्हणजे जगाला माणूस जो सत्य समजतो तो अविवेक आहे. आणि मीमांसामध्ये उत्तर मीमांसा आणि पूर्व मीमांसा असे आहे. एक कर्मकांड आहे, एक ज्ञानकांड आहे. आणि त्याच्यानंतर त्या सर्वात शेवटचं जे आहेत वेदांत आहे. त्याचं सारखं आहे म्हणजे हा जग, हा ब्रह्मांड, हा विश्व सर्व मिथ्य आहे, केवळ एक ब्रह्मसत्य आहे. मग याच्यातून शंकराचार्यांनी कन्क्लुजन काढलं की सर्व खल्विदम ब्रह्म, इथे जे काय आहे ते सर्व ब्रह्ममय आहे.
ब्रह्मच आहे, त्यांनी असं काढलं. हा आहे एक शब्द त्यांनी पुढे जाऊन ह्याचा अर्थ काढल्यावर हे आपण अहम ब्रह्मास्मी असं ते स्वतः मीच ब्रह्म आहे हा त्यांनी त्याच्यातनं काढलं. ते सर्व खल्विदम ब्रह्म आणि अहम ब्रह्मास्मी हे काही वेगळं नाही, ते एकच कन्क्लुजनला येतात. ह्याच्यामुळे काय झालं तर सर्व खल्विदम ब्रह्म सर्वच ब्रह्म आहे, तर माणूसही ब्रह्मच आहे. हा सर्वात हायेस्ट अवस्था आहे. मग मी माणूस म्हणून काय करायचं? सर्वच ब्रह्म आहे, तेच आहे, मग मी काय करायचं? असं हा जनसामान्यांमध्ये सर्वांमध्ये हे एक वातावरण निर्माण झालं. अनंत शतमान चाललं ते. एक माणसाच्या समोर काही उद्दिष्ट नाही असंच अर्थ झालं. जे काय सर्व ब्रह्मच आहे तोच करतोय, मग आपल्याला मग ते काय दुसरा अवस्था बघायची काय आहे? म्हणून एक काळ असा होता की उद्देश रहित हा समाज निर्माण झाला होता. मग ह्याच्यातून मार्ग काढण्यासाठी जो अवैदिक दर्शन ज्याला म्हणतात, जे आहे बुद्ध दर्शन आहे, चार्वाकाचं आहे आणि जैन आहे, हे दर्शन काही काळ आले तरी ते त्यांच्यामध्ये जे काही होतं त्याच्यामुळे ते हे जे निराशाचा माणसाचा त्याची जो एक्झिस्टन्शियल क्रायसिस म्हणतो, अस्तित्वाचं गोंधळ जे निर्माणाचं वातावरण होता, त्याच्यामुळेच आम्ही अनेक संकटांना सुद्धा सामोरं जावं लागलं. ह्या देशाला, हा खंडाला, ते आपले समोर आहे. मग हे जर असं असलं असतं तर मग हाच जर एक निर्दिष्ट सत्य असलं तर मग हा आपल्यावर अशी परिस्थिती काय आली हे पूर्ण हा खंडामध्ये, उपखंडामध्ये फार मोठा चिंतन करावं लागलं. त्या चिंतनाचं परिपाक जे निघालं तो आहे शरण दर्शन, किंवा आम्ही ते वचन दर्शन म्हणतो. म्हणजे शरणांनी जे काढलेलं आहे, महात्मा बसवेश्वरांचा नेतृत्वाखाली ते शरण दर्शन आहे. हा शरण दर्शन जे आहेत आणि इतर दर्शनांचा जे मी उल्लेख केलेला आहे, हा वचन दर्शन जे आहेत ते माणसामध्ये एक वेगळंच उत्साह निर्माण केलेले आहे. माणसांना जीवन जगून काही उद्दिष्ट साध्य करण्याचा एक मनामध्ये, प्रत्येकाच्या मनामध्ये एक आशा, होप हा टाकलेला आहे. मग हा शरणांनी जे पाहिलेलं आहे ते दर्शन आहे का, हे अनेक लोक प्रश्न टाकतात, मलाही टाकतात. मी म्हणतो ते अज्ञान वशामध्ये असे प्रश्न टाकतात. हा शरण जे आहेत ते जगातला उच्च कोटीचा दार्शनिकामधले दार्शनिक आहेत, त्याच्यापेक्षा वरचे दार्शनिक आहेत. मग जोपर्यंत त्या शून्यावस्था, आत्मगर्भावस्थेला जात नाही तोपर्यंत जर दर्शन घडत नाही, हे जर सत्य असेल तर मग शरणांनी तिथे गेले होते का? महात्मा बसवेश्वरांनी ते सत्य, ट्रुथ पाहिलं होतं का? मग तेच आणून दिलं का? हाही प्रश्न निर्माण. ते तिथे गेले होते, त्याच्यापेक्षाही अजूनही सत्य
जे आहे ते सत्य, सत्या पलीकडचे सत्य देखील ते पाहिलेली आहेत, मग ते आणलेले आहेत. त्याच्यासाठी त्यांनी काय केलं, एक सहज सरळ सिंपल मार्ग काढलेला आहे, जे काही लोकांना साध्य नसणारी जी गोष्ट होती ते अनेक लोकांना साध्य होण्यासारखं, दर्शन होण्यासारखं त्यांनी त्याच्यातून शरणांनी मार्ग काढला. ते मार्ग कसं काढलं, शरण वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवत होते. त्याच्यामुळे त्यांनी मार्ग कसं काढलं, तर तिथे जायचं झालं तर आपणला माइंडनेच आम्ही जाऊ शकतो. म्हणून शरणांनी माइंड मार्ग पकडून, कोणालाही तिथे जायचं झालं तेच मार्ग वापरावं लागतंय. ते सत्य जरी ज्ञानातीत असेल तरीही तिथे ज्ञानानेच जावं लागतं. मग शरणा शोधाचा जो मार्ग काढला, ते मनुष्याचा माइंड जे आहे त्याची अध्ययन करून त्यातून ते मार्ग काढलेले. त्याच्या साधनाने, माइंडचे साधन वापरूनच ते मार्ग काढलेले आहेत. तो मार्ग कोणता, त्या जाणण्यासाठी थोडक्यात तुम्हाला मनाचं, माइंडचं मी तुम्हाला सांगतो. शरणांनी जे हे केलेलं आहे माइंडचं अध्ययन, त्याचं सांगतो. मनुष्याचं माइंड जे आहे 4 त्यांनी विभागात प्रामुख्याने, तसं योगमध्ये ते 16 त्याचे विभाग केले जातात, त्याचे स्तर समजलं जातात, परंतु शरणांनी त्याला प्रामुख्याने 4. सर्वात पहिला जो भाग आहे तो बुद्धी आहे. आज जगामध्ये जे संशोधन वाढलेली आहेत किंवा इतर काही आम्ही नवीन काढलेली आहे, हा जो सगळा त्याचा जो आहे तो बुद्धीचा उपज आहे. बुद्धी म्हणजे काय असतं, डिस्क्रिमिनेटिंग पॉवर. माणसाचं ह्याचं बुद्धी तीक्ष्ण आहे म्हणतो आम्ही. माइंड शार्प आहे म्हणतो, त्याचं इंटलेक्ट शार्प आहे म्हणतो. म्हणजे काय, शार्प असणारी गोष्ट जसं एक छुरी आहे, त्याला आम्ही शार्प म्हणतो. शार्प असणारी गोष्ट काय करते, एकापासून एकाला भेद करते, कट करते. मग जसं जसं बुद्धी वाढत गेली त्याची शार्पनेस वाढत गेली. उदाहरण तुम्ही बघायचं झालं तर पहिलेचे लोक युद्धासाठी भाले बर्ची असे गोष्ट वापरायचे, परंतु आता बुद्धी वाढल्यामुळे अणुबॉम्ब पर्यंत लोक गेले. जगाला 5 ते 10 वेळा सुद्धा ते नष्ट करण्याचा एवढा शक्ती हे बुद्धी काढलेली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे अनैसर्गिक बुद्धी किंवा ज्ञान सुद्धा ते तयार केलेले आहे. नॅनो टेक्नॉलॉजी, रॉकेट्स, मंगळावर जाणे, हे सगळं बुद्धीचं क्रिया आहे. म्हणजे मनुष्याचं माइंड जसं जसं वाढत गेलेले, त्याची बुद्धी वाढत गेलेली आहे. म्हणून ते बुद्धीने जे साधनं काढलेले आहेत ते सर्वात घातक साधनं काढलेले आहेत. एक त्याच्याबरोबर चांगलंही साधनं काढलेली आहे बुद्धीने. हा अणू जेव्हा आम्ही वापरतो, ते अणू तुम्हाला डायग्नोसिस किंवा रोग निदानासाठी, रोग इलाजासाठी किंवा इतर अनेक गोष्टी आहेत त्याच्याने आम्ही वापर करू शकतो. म्हणून बुद्धी गोष्ट तयार केलेली आहे, चांगलेही तेवढंच घातकही. आता हा बुद्धीला जो वापरतो, कंट्रोल करतो, तो आहे अहंकार. ते माइंडचं दुसरा भाग. अहंकार म्हणजे काय, आयडेंटिटी. म्हणजे मी राजा आहे, मी एक मोठा राज्यकर्ता आहे किंवा मोठा विज्ञानी आहे, मोठा तत्वज्ञानी आहे, जे काय आहे ते आहे. हा माणसाला अहंकार असतो, आयडेंटिटी असतो. तो आयडेंटिटी जर राजाचा असेल तर ते वाढलेल्या बुद्धीचे जे उपज आहेत
तो त्याचा वापर सहज करू शकतो. उदाहरणार्थ तो समजला की मी राजा आहे, युद्धामध्ये कोणाला डिस्ट्रॅक्ट करायचं आहे, तर तो अणुबॉम्ब वापरून डिस्ट्रॉय करू शकतो. पहिले हे करत त्याला शक्य नव्हते. म्हणून हा जे बुद्धीला वापरणारी जे गोष्ट आहे तो माणसाचा अहंकार आहे, आयडेंटिटी आहे. मग हा माणसाचा अहंकारला जे चालवतंय ते माणसाचं मन आहे. हा मन जर तुम्ही पाहिलात तर हा सगळं काम मनाचं आहे. मन जर पाहिलात तर मन दुसरं काही नाही, त्याच्यामध्ये स्मरण आहेत, आनुवंशिक स्मरण आहेत. मी राजाचा खानदानचा माणूस आहे, मी फलाना जनरलचा मुलगा आहे, विज्ञानीचा मुलगा आहे, असे जे आपल्या जे साठून राहिलेलं स्मरण आहेत त्याच्यानीच मन निर्माण होतो आणि तो मन अहंकाराला आयडेंटिटी देतो आणि ते अहंकार आयडेंटिटी प्रमाणे बुद्धी वापरतो. ते मनाचा पलीकडे जे गोष्ट आहे तो चित्त आहे. तर माणसाचा जर बुद्धी सरळ करायचं झालं, बुद्धीचं जे उपज आहे चांगलं वापरायचं झालं, तर त्याच्या मनातलं स्मरण काढावं लागेल. ते स्मरण जर गेले तर अहंकारामधला आयडेंटिटी जाईल. मग अहंकारामध्ये आयडेंटिटी जर गेला तर तो बुद्धीचा वापर चांगलं होईल, सत्कर्माला होईल. जे बुद्धी जसं आहे तसं त्याचा वापर चांगले होईल. मग हे एक मन जर स्मरणापासून मुक्त झाला, विमुक्त झाला, तो पलीकडे जातो, चित्तामध्ये जातो. आणि हा योग म्हणजे काय, चित्तवृत्ती निरोध हा म्हणतात. म्हणजे चित्तामध्ये जे वृत्ती आलेले आहेत, त्याचे जे वर्तन आलेले आहेत, ते निरोध झाला की मग ते परिशुद्ध चित्त होतो. मग ते परिशुद्ध चित्त झालं तर मग त्याच्या पलीकडे तो माणूस शून्य अवस्थेत जातो किंवा आत्मगर्भावस्थेत जातो. मग हा जो चित्त आहे काय वेगळं नाही, ते स्मरणापासून मुक्त झालेलं मनच एका वेळी त्याला चित्त म्हणता येईल. चित्तच आहे ते. म्हणजे बघा, चित्ताचं एक हात जे आहे ते मनाकडे आहे, एक भाग जे आहे ते शून्याकडे आहे, आत्मगर्भावस्थेकडे आहे. तर हा मन परिशुद्ध झाला, अंतरंग बहिरंग जे शुद्ध झाला, तर तो चित्त त्या शून्यामध्ये जातो आणि शून्यात गेल्यावर आत्मगर्भावस्था बघतो. हा सगळा माइंडचं वैज्ञानिक एक दृष्टिकोन ठेवून त्याचं अनालिसिस करून शरणांनी ह्याला कसं चित्तामध्ये जाऊन परिशुद्ध करून पलीकडे जाण्याचा मार्ग का काढलं. ते मार्ग कोणतं होतं? सहज सरळ मार्ग. इष्टलिंग पाहत पाहत तुम्ही इष्टलिंग बघायला सुरुवात करा, तुमचं बुद्धी सरळ होते. मग त्याच्यानंतर तुमचा अहंकार मधला आयडेंटिटी हळूहळू कमी होत जाते. त्याच्यानंतर मनामधले स्मृती देखील जायला सुरुवात होते. त्यानंतर तुम्ही परिशुद्ध चित्तामध्ये जाता आणि परिशुद्ध चित्तामध्ये गेला तर तुम्ही त्याच्यानंतर तुम्हाला जे घडतंय ते दर्शन घडतंय. ते सकल ब्रह्मांड व्याप्त, जिथे जे काही या ब्रह्मांडामध्ये आहे तो निर्माण होणारा जो ज्ञान आहे तो तिथे दिसतो. काही वेळ त्याच्याच अवस्थेमध्ये तो माणूस जातो
मग त्याला तिथे ते भव्यताचे दर्शन होते. म्हणजे त्या दर्शनकारांनी जे एवढ्या वर्षाचं वापरून त्या तप करून जिथे गेलेले आहे, सहज सरळ सर्व माणसं ते दर्शनापर्यंत जाऊ शकतात, सत्याच्या दर्शनापर्यंत. म्हणून हा इष्टलिंग योगिनी जे बघितलेले आहेत ते ही दर्शनच आहे. आता हे कसं दर्शन आहे? ते शून्य अवस्था, प्रभू त्याला बयलू म्हणतात. हा दर्शन कसं आहे तर हे पहा, महात्मा बसवेश्वर सांगतात एकाकडे, बयलू रूप माडू बल्लातने शरण. बयलू रूप माड बल्लातने शरण. ಆ ರೂಪು ಬಯಲು ಮಾಡಬಲ್ಲಾತನೇ ಲಿಂಗಾನುಭವಿ. ಬಯಲು ರೂಪ ಮಾಡದರಿಯದಿರ್ದಡೆ ಶರಣನೆಂತೆಂಬೆ. ಆ ರೂಪ ಬಯಲು ಮಾಡದಿರ್दडे लिंगानुभवी अंतेंबे. म्हणजे जे बयलू आहे, बयलू म्हणजे शून्य आहे, हा शून्य रूप माडबल्लातने म्हणजे ते स्वरूपात आणणारा हा शरण आहे. कोणता बैल? ते सर्व ब्रह्मांड व्याप्त बैल, ते शून्य. त्याला इंग्लिशमध्ये युनिव्हर्सल कॉन्शियसनेस म्हणतात. त्याचं स्वरूपामध्ये जो आणतो तो शरण आहे. मग त्या स्वरूपामध्ये आणून मग त्याचं परत अरूप करून टाकतो, तो लिंगानुभवी आहे म्हणतात. शरणांनी काय ते पाहिलं होतं तिकडे, शून्य अवस्थामध्ये जाऊन ते स्वरूपात आणलं. कोणत्या स्वरूपात आणलं? ते इष्टलिंगाचे स्वरूपात आणलं. मग इष्टलिंगाचं स्वरूपात आणलेलं परत त्याला अरूप केलं तर लिंगानुभवी झाले. त्याला अरूप कसे करतात? जसं बघा, हा शून्यावस्था, सर्व ज्ञानावस्था आधी पश्यंतीमध्ये येतो, नंतर मध्यमामध्ये येतो, मग नंतर त्या शब्दामध्ये येतो, भाषेमध्ये येतो. हा पश्यंती काय आहे? आधी ते शून्यावस्था जे आहे, ब्रह्मांड व्याप्त कॉन्शियसनेस जे आहे ते नाद रूपी आहे म्हणतात. ते नाद रूपाचं जे आहे, तो नाद रूप त्याला पश्यंतीमध्ये आणलं की तिथे थोडे शब्द तयार होतात. मग त्याच्यानंतर मध्यमामध्ये आलं की अजूनही ते शब्द आणि नाद एकत्र यायला सुरुवात होते. हा मध्यमाचं उदाहरण चांगलं द्यायचं झालं तर तुम्हाला संगीताचं आहे. संगीत तुम्ही पहा, त्याच्यामध्ये ध्वनी असतो आणि त्याच्यामध्ये शब्दही असतात, त्याला बंदिश म्हणतो. ध्वनी जे राग आहे ते ध्वनी चालत असते आणि शब्द पहा तर शब्द वेगळेच असतात, त्याचे बंदिश त्याच्यामध्ये जास्त जवळकी दिसत नाही. परंतु ते प्युअर तो नाद जे आहे त्याच्यामुळे असे म्हणतात, हा मध्यमातला जो आहे संगीत जे आहे, सगळं चराचर वस्तू प्राणी जे जिवंत आहेत त्या सर्व प्राण्याला ते समजतं असं म्हणतं संगीत. मग त्याच्यानंतर जे आहे ते वैखरीमध्ये आणलं जातं. वैखरी म्हणजे द्वैत्री असतं, दोन. तिथे नाद आणि शब्द हे दोन एकच झालेले आहेत, एकच झालेले असते. म्हणजे तुम्ही एखादा गोष्ट लिहिला शब्दात, त्याचा उच्चार सुद्धा तसंच एक्झॅक्टली येतो, म्हणून त्याच्यात आणतात. म्हणून पहिला जो आरोप आहे शून्याचा, हा शब्द जे आणलेला आहे ना, तोही अरूपच आहे, तोच लिखाण झालेले. हे शरणांनी जे अरूपाचा स्वरूप केलं इष्टलिंगाचा,
मग त्याच्यानंतर त्याला शब्दामध्ये आणलं, ते त्या महाज्ञानाला शब्दामध्ये आणले, तेच वचन दर्शन आहेत किंवा वचन साहित्य आहेत. म्हणून जे होते ते दार्शनिक होते. ह्याचा अजून एक प्रूफ आम्ही सांगू शकतो की तुम्ही वचनाला पहा. एका माणसासमोर गेलात किंवा मोठा भव्य समोर गेलात तर तुम्हाला बोलता येत नाही, शब्द काढता सुद्धा येत नाही, कमी शब्द काढता. तसेच मग हा ब्रह्मांड व्याप्त कॉन्शियसनेस ज्याच्यामध्ये सगळंच उद्गम पाहत आहे, ते पाहिल्याचं माणसाचं अवस्था काय होत असेल? त्याला तरी काहीच बोलता येणार नाही. तरी सुद्धा अनेक शरणांमध्ये ते शरण तिथेच गेले. त्याला सामरस्य म्हणतो आम्ही. तिथे जे शून्यावस्थेमध्ये जाऊन राहण्याचं आहे तो सामरस्य आहे, तिथेच गेले. परंतु काही शरणांनी त्याच्यामध्ये 770 अमरगण, आपले आद्याचार्य परमाचार्य बसवण्ण, आद्याचार्य बसवण्ण, चन्नबसवण्ण, अल्लमप्रभू, अक्कमादेवी, सिद्धरामा आणि त्यांच्या बरोबर 770 क्षण अमरगण होते. ते आणून, ते पाहून, ते स्वरूपात आणून परत अरूप केले. म्हणजे कमीत कमी शब्द, जसं मोठा बघितल्यावर कमी शब्द निघतात तसे वचन लहान, तळबेडा कोलबेडा, हुसिये नुडियलू बेडा, मुनिये बेडा, तन्न बळणीच बेडा, अन्यರಿಗೆ असह्य पडಬೇಡ, हे किती 4 लाईनीचे. यांना मनದಲ್ಲಿ ಮತ್ತೊಂದು ಅರಿಯನಯ್ಯ. तुम्ही पहा. कारण हा सत्य तेवढा परमसत्य पाहिल्यावर ते शब्दाचं आणणं म्हणजे किती कठीण आहे. तर हा वचन जे आहेत तुम्हाला छोटे छोटे लहान दिसतील. याच्यामध्ये एवढंच दिसेल की माणसांनी सत्य त्याच्यामध्ये ठेवायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून हे काय मोठे असे एवढं मोठा ग्रंथ म्हणून हा दर्शन नाही असं म्हणण्याचं नाही. परंतु हा वचन जे आहेत हे सत्यच आहेत. म्हणून ते ट्रान्सफॉर्मेटिव्ह आहेत, माणसाला परिवर्तन करतात. ते फक्त इन्फॉर्मेशन देऊन सोडत नाही, परिवर्तन करतात. त्याच्यामुळे दररोज एक 5 तरी वचन माणसांनी वाचावा. तर हा जो इष्टलिंग रूपामध्ये दर्शनामध्ये आणल्यावर ते दर्शनामध्ये आणल्यावर वाचनामुळे किंवा तुम्हाला त्याचं दर्शन घ्यायचं झालं तर इष्टलिंग पाहत तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकता. म्हणून शरणांनी जे लिहिलेले आहे ते कमी शब्दामध्ये, पण ते जे सत्य आहे ते लिहिलेलं आहे. तुम्ही बघा, सत्य बोलण्यासाठी किती शब्द लागतात माणसाला. सत्य बोलण्यासाठी फारच कमी शब्द लागतात. आमचे पूर्वज जे लोक होते फारच कमी बोलायचे, कारण तिथं खोटपणा नव्हतंच. आता मी रिसेंटली पाहिलंय की ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये शब्द किती असतील. काही वर्षापूर्वी ते 4,73,000 पर्यंत शब्द होते असं म्हणायचे. आता कोणी म्हणत होतं ते 10 लाखापर्यंत शब्द गेलेले आहेत. आमच्या हिंदी भाषेत सुद्धा काही 20-1 वर्षापूर्वी 25-30,000 शब्द होते, ते आता 1.5 लाखापर्यंत गेलेले. आता तुम्ही सगळं भाषेचं बघा, ते शब्द वाढतच चाललेलं आहे. कारण सत्य नसला की खोट्याला सत्य दाखवायचं झालं तर अनेक शब्द वापरावा लागतो. आई आपल्या मुलाला प्रेम करते, ते किती शब्दामध्ये सांगते? 1 शब्द पुरे आहे आईचा. शब्दही गरज नाही, तिने दृष्टी टाकलं की ते मुलाला समजून येते आपल्या आईचं प्रेम किती आहे. म्हणून हा वचन जे आहे ते सत्य मूळ सत्य असल्यामुळे ते तुम्हाला कमीच शब्द दिसतील तुम्हाला त्याच्यामध्ये. असे मोठे ग्रंथ दिसणार नाही.
ते जसं आईचं प्रेम काही शब्दामध्ये अभिव्यक्त होऊ शकतो, तसा हा सत्य वचनांमधून अभिव्यक्त झालेला आहे. आणि इष्टलिंग म्हणजे काय सांगितलं ना, अरूपाचं रूप झालेला इष्टलिंग आहे. मग वचन म्हणजे काय, ते रूपाचा अरूप झालेला आहे. तर इष्टलिंग कसं आहे, काही लोक ह्याला अणुलिंग म्हणतात. शरणांनी ह्याला अणुलिंग म्हटलेलं आहे. म्हणजे तुम्ही पहा, एक युरेनियमचा मोठा खाण आहे. युरेनियम जे मेटल आहे त्याचा एक मोठा खाण आहे. थोरियम, प्लुटोनियम, मोठा असतो. परंतु त्याचं जे अणुरूपात जे परिवर्तन करून एक मेटलच्या केस मध्ये ठेवला, त्याचं ट्रिगर केला तर बॉम्ब होऊन जातो, जगच नष्ट करून टाकतो, एवढा शक्तिमान होतो. म्हणून इष्टलिंग जे आहे ते ब्रह्मसत्याचा अणुरूप आहे, म्हणून हा एवढा पॉवरफुल आहे इष्टलिंग. ते साक्षात परमात्मा, सर्व ब्रह्मांड व्याप्त परमात्माचा जो शक्ती आहे तो स्थूल रूपात समजा, त्याचा अणुरूप जे आहे तो इष्टलिंग आहे. युरेनियमचा अणु सर्व शक्तिमान होतो, तसं हा ब्रह्मांड व्याप्त परमात्मा अणुरूपी इष्टलिंगामध्ये हा शक्तिमान होतो. बसवेश्वर काय म्हणतात, मुगीला गला मिगे अगला निम्मगला पाताळದಿಂದ तत्त ನಿಮ್ಮ ಶ್ರೀ ಚರಣ ಬ್ರಹ್ಮದಿಂದ ತತ್ತ ನಿಮ್ಮ ಶ್ರೀ ಮುಕುಟ ಅಗಮ್ಯ ಗೋಚರ ಅಪ್ರತಿಮ ಲಿಂಗವೇ ಎನ್ನ ಕರಸ್ಥಳಕ್ಕೆ ಬಂದು चुळुकारಯ್ಯ. म्हणजे जगदगल विशाल, अति विशालात विशाल एवढा ब्रह्मांड व्याप्त जे आहे ते सगळं आपल्या हातामध्ये चुळूक झाला, म्हणजे अणू झाला. म्हणून काही शरणांनी त्याला अणुलिंग म्हटलेलं आहे. म्हणून स्थूल युरेनियम तेवढं पॉवरफुल नसेल, परंतु त्याचा अणुरूपात जेवढा पॉवरफुल आहे तो हा लिंग तेवढं पॉवरफुल आहे. ह्याचं आपल्याला महत्व माहित नसल्यामुळे आम्ही लिंग काढून खुंटीला टाकून जातो. एखादा एवढं युरेनियमचं कुठेतरी कोटा आहे जगामध्ये, सर्वात मोठा जर मोठ्यातला मोठा जर स्मगलिंग असेल तर तो युरेनियमचं स्मगलिंग आहे. कशासाठी, त्याचा अणु तेवढी शक्तिमान आहे. शक्तिमान आपलं लिंगाला आम्ही खुंटीला टाकून जातो. मी सांगतो, जर कोणी लिंग निंदक असेल, इष्ट निंदक जर असेल, तर हे तुम्ही लक्षात ठेवा की त्याचं कधी भलं होणार नाही. मी तरी असं सांगतो, जे आम्ही इष्टलिंग योग करतो डाव्या हातात धरून, तर तुम्ही कुणाला जर त्या हाताने जर तुम्ही मारलात तर त्याचं दुष्परिणाम त्याच्यावर होणार आहे. म्हणून जे इष्टलिंग साधना करतात त्या लोकांनी सांभाळूनच आपली भाषा, आपले हात, नेहमी इच्छा हे देखील सांभाळून अगदी व्यवस्थितपणे सत मार्गामध्ये त्याचा वापर केला पाहिजे. एवढा शक्तियुत हा इष्टलिंग आहे. माणूस ह्याचं महत्व न कळताना तो इष्टलिंग कुठेही टाकून, काही टाकून अनेक कुठेकडे आम्ही बघायला चाललोय. हा शरणांनी जे हे सत्याचं दर्शन घेऊन हा लिंग दर्शन आम्हाला दिलेलं इष्टलिंग दर्शन, हे कोणत्याही दर्शनाने एवढं सहजपणे, सरळपणे पाहिलेलं नाहीये. म्हणून हा इष्टलिंग दर्शन हा एक दर्शन, सर्व ज्ञान परंपरेचा एकच दर्शन, ज्ञान परंपरेचा महामेरूचा एक दर्शन जे आहे तो इष्टलिंग दर्शन आहे.
ह्याला म्हटलं मी, हे तुम्हाला समजण्यासाठी आपलं थोडं माइंडसेट थोडं चेंज करावं लागेल. कारण आपलं माइंडसेट उपनिवेशिकी, क्रूड शब्दामध्ये सांगायचं झालं तर गुलामींची माइंडसेट झालेली आहे. हा आम्हाला दिसत नाही. हे कसं आहे, तुम्हाला जर म्हणालो मी की तुम्ही झाडामध्ये बीज शोधून आणा किंवा बीज दाखवा, तर तुम्ही पत्त्याचं मागे सरकवाल, त्याच्या मागील एक फळ काढाल, त्याच्यातलं बीज आणून द्याल. हे सरळ आहे, समजण्याला सुद्धा सरळ आहे. पण ते म्हणालो की तुम्ही बीजामधलं झाड दाखवा किंवा बीजामध्ये झाड पहा, तुम्हाला कठीण जाईल. ते माइंडच एक उलट पुलट होऊन जाईल, ते समजणार नाही. पण बीजामध्ये झाड आहे की नाही, खरं म्हणजे बीजामध्येच झाड आहे. जगामध्ये जे काही आहे ते आतून बाहेर ग्रो होतोय, बाहेरून आत नाही. बीजामधून निघतोय झाड त्याच्यामध्ये ग्रो होत नाही, बीजच ग्रो होत असतं. म्हणून आपली दृष्टिकोन जर बीज झाड बघायचं जेव्हा तयार झाली, तर तुम्ही समजा की तुम्हाला इष्टलिंग दर्शन, शरणांची दर्शनं तुम्हाला सहज दिसायला सुरुवात होती, अनुभवाला येतील. म्हणून हा दृष्टिकोन बदला. एक छोटासा दृष्टांत देतो तुम्हाला. ते फ्रेंच क्रांती झाल्यावर सगळं क्रांतिकारकांनी ते बॅस्टिल जे जेल होती त्याचा ताबा घेतला, त्याच्यातले सर्व कैदींना सोडून दिले. त्यांना सांगितलं आता तुम्ही स्वतंत्र आहात, तुम्ही जा. ते गेले, पण संध्याकाळ होईपर्यंत जवळ 50% लोक परत आले. तर त्यांना वाटलं ठीक आहे, आम्हाला इथेच राहायचंय. म्हटलं ठीक आहे, म्हणून ते क्रांतिकारी लोकांनी त्यांना आत सोडलं. ते गेले, आपापल्या खोलीमध्ये झोपून गेले. ते रात्री राऊंडला गेले. ते क्रांतिकारी होते, ते राऊंडला गेल्यावर ते काय पाहिलं, तर ते जे कैदी सर्व परत आले होते, स्वतंत्र झालेले, त्यांच्या खोलीमध्ये साखळी वगैरे जे काढून ठेवलं होतं, बेड्या, ते परत अंगावर घेऊन झोपून गेले होते. त्या गार्डला ते क्रांतिकारीला सहनच होईना की आश्चर्याने ते एका माणसाला उठवलं, एका कैद्याला. त्याला म्हणाला, अरे बाबा, तुम्हाला मुक्त केलं होतं, तुम्ही परत का वर आला संध्याकाळपर्यंत? तर तो काय सांगावं साहेब, एक 10, 20, 25, 30 वर्षापासून आम्ही अंधार कोठडीत राहिलेलो आहोत. आम्ही एकदम बाहेर गेलं तर ते आम्हाला प्रकाश सहनच होईना. मग त्याच्यामुळे आम्हाला परत यावं लागलं. हे ठीक आहे, आम्ही कधी अंधारातून एकदम बाहेर आलो तर आम्हाला सूर्यप्रकाश तीक्ष्ण वाटायला लागतो, म्हणून आम्ही डोळे झाकतो. हे तेवढ्यापर्यंत समजलं. तर त्यांनी विचारलं, हे ठीक आहे, मी समजलो, परत ते साखळ्या, ते बेड्या कशासाठी अंगावर घालणं? काय करायचं? ते वजन आम्हाला दररोज घालून झोपत होतो, तो एकदम काढले ना. आम्ही तसंच प्रयत्न केला, पण आम्ही थकलो. जेव्हा साखळी आम्ही वर घेतलं तेव्हा आम्हाला झोप लागायला लागली. म्हणजे आपली अवस्था असं झालेली आहे. हा एवढा मोठा ज्ञानाचं दर्शन आमच्या इष्टलिंगामध्ये आहे, तर ते एकदम असं ते कैद्यांनी जे सूर्यप्रकाश बघितलेला आहे तसं आमचं झालेलं आहे अवस्था. आम्ही स्वतंत्र झालेलो आहोत. स्वतंत्र उदयाचं जे झालेले आहे ते बसवण्णांमुळे झालेले आहे, हा शरणांमुळे झालेली आहे. परंतु ते स्वातंत्र्य वापरण्यासाठी आम्ही अजूनही सिद्ध झालेलो नाही आहोत. म्हणून आज मी विनंती करतो, ह्या इष्टलिंगाकडे पाहण्याची दृष्टिकोन हा साक्षात ब्रह्मांड व्यापी परमात्माचा अणुरूप सर्वात पॉवरफुल आहे.
मग हा इष्टलिंग समजायचं झालं तर गांधीजी एकाकडे सांगतात, द सीकर ऑफ द ट्रूथ मस्ट बी हम्बलर दॅन द डस्ट. म्हणजे हा अणुस्वरूपाचं लिंग आहे, तर हा सत्याचा जो शोधक असतो तो धूळचं कण असतंय ना त्याच्यापेक्षाही हंबल असायला पाहिजे, किंकर असायला पाहिजे. मग तो अणू आपण जर अणू झालो मनाने तर ते एकदम ते लिंग आपल्याला कळायला सुरुवात होते. म्हणून महात्मा बसवण्णांनी काय सांगितलेलं आहे, यानगिंत किरियरिल्ला, माझपेक्षा लहान नाही. शिवभक्तरगिंत हिरियरिल्ला, एकदा ते लिंग जर जाणलो आम्ही ते अणू होऊन तर मोठा तो शिवभक्त, मग त्याच्यापेक्षा मोठा शक्तिवान दुसरं कोणीही नाही. म्हणून हा हंबल माणूस असला तर त्याला हा लिंग दर्शन लवकर होतो. म्हणून हा अध्यात्म स्वरूप शरण दार्शनिक होते, कारण त्या दार्शनिकांसारखं किंवा त्यांच्याहून अधिक एक वेगळा मार्ग. जसं सत्य एकच असतंय, कोणी दर्शनकार जा ते सत्य एकच असणार आहे, परंतु मार्ग, जसं तुम्ही पहा वास्को डी गामा भारताला आला, आफ्रिकेला राऊंड मारून घेऊन सरळ इथे आला, परंतु कोलंबसनी देखील भारताच्या शोधातच निघाला, त्याचा मार्ग चुकला, तो अमेरिकेत लँड झाला. तिथे जाऊन पाहतोय हे भारत तसं वाटत नाही, इथे तरी ब्राऊन लोक असतात, इथे सगळे गोरे दिसतात, म्हणून त्याला रेड इंडियन्स म्हणाला. भारत सत्य आहे, सत्य इथेच आहे, परंतु तो मार्ग असं असल्या कारणाने तो कुठे गेला, तो अमेरिकेत पोहोचला. भारत सत्य जिथे आहे तिथेच. म्हणून हा दर्शन किंवा हा मार्ग, जे मार्ग स्वीकारायचं ते मार्ग देखील आपण फार महत्वाचे आहे. म्हणून मी नेहमी सांगतो, शरणांचा मार्ग पकडा, इष्टलिंगाचा मार्ग पकडा. तुम्ही या देशाच्या शोधमध्ये असाल तर त्या शोधाला तुम्ही सहज सरळपणे तुम्ही पोहोचू शकता. ह्याचं महत्व समजून आपण इष्टलिंग योगाला आता आरंभ करूया. हा जो ब्रह्मांड व्याप्त जो चराचरामध्ये असलेला जो स्वरूप आहे, तो स्वरूपच इष्टलिंग झालेले आहे. आणि ते कसं आहे, ते ब्रह्मांड व्याप्त स्वरूप कसं आहे, शरणांचं दृष्टिकोन जीवनामध्ये कसं होतं, की दार्शनिकाचा दृष्टिकोन ब्रह्मसत्य जगन मिथ्य होता, त्याच्यामुळे हे एक्झिस्टन्शियल क्रायसिस निर्माण झाली. परंतु शरणांचं दर्शन काय होतं, की तो ब्रह्मच सर्वांमध्ये आहे. सर्वच तुम्ही ब्रह्म म्हणता तर ते ब्रह्मच सर्वांमध्ये आहे. जसं तुम्ही पहा, गॉड इज एव्हरीथिंग, हा एक गोष्ट आहे. दुसरा गोष्ट आहे गॉड इज इन एव्हरीथिंग, म्हणजे हा परमात्माच सर्व आहे. आणि दुसरं आहे सर्वांमध्ये परमात्मा आहे, म्हणजे मनुष्यामध्येच परमात्मा आहे. कारण मनुष्य सर्वांमध्ये येतो म्हणून त्याच्यामध्येच परमात्मा आहे. मग मनुष्यामध्ये परमात्मा आहे म्हणून त्यांनी काय केलं, यांना काले खंबा देहेवे देगुलू सिरवे होन्नद कळसा असं म्हटलेलं. म्हणजे माझं पायच खांब आहेत, देहच देगुल आहे, मंदिर आहे, सिरव होन्नद कळस आहे. मग त्याच्यामध्ये परमात्मा किंवा ब्रह्मांड व्याप्त सत्याचा तिथे वास आहे. हा शरणांचा दृष्टिकोन आहे. ह्याच्यामुळे काय फरक पडलं, ह्याच्यामध्ये हा मंदिर आहे, शरीर मनुष्य जे आहे मंदिर आहे,
हा जीव जे आहे तो एक मंदिर आहे. त्याच्यामध्ये वास जे आहे तो परमात्माचा आहे. तो परमात्मा राहतो त्याच्यामध्ये. म्हणजे हा जो जीव आला हा परमात्माचं एक साम्य साधण्याचा त्याच्या समोर उद्देश आला. सामरस्य साधण्याचा त्याच्या समोर उद्देश आला. म्हणून निरुद्देशी माणसापासून एक उद्देशभरित माणूस निर्माण झाला. उत्साही माणूस निर्माण झाला. म्हणून हा तत्वज्ञान जे आहे हा जीवन तत्वज्ञान आहे. शरणांची तत्वज्ञान जीवन सेलिब्रेट करतो, जीवनाला उत्साह म्हणून साजरा करतो, आनंदामध्ये राहतो आणि उद्दिष्ट साधनेसाठी तो सदा उद्युक्त असतो, सदा एंथुसियास्टिक असतो. असा दृष्टिकोन वेगळा निर्माण होतो. म्हणून जीवनामध्ये मग स्वर्गलोक मृत्यूलोक बेरिल्ल काणीरो, म्हणजे जे जीवामध्ये परमात्मा घेऊन असतो, परमात्मा जिथे असतो तिथे स्वर्ग असतो. म्हणून स्वर्गलोक वेगळा हा मृत्यूलोक वेगळा होत नाही. जिथे जिथे शरण किंवा इष्टलिंग साधक किंवा हा फिरतो तोच कैलास होतो, भूच कैलास होतो. म्हणून भुवन कैलासा कल्याणला, ते सर्व शरणांची वास तिथं होतात, त्याला भुवन कैलास म्हणतात. भूवरचा कैलास जो आहे तो कल्याण आहे, बसव कल्याण जे म्हणतो आम्ही, किंवा ते अविमुक्त क्षेत्र आहे. कारण हा साक्षात परमात्माधारी जीव तिथे फिरत होते. जसं परमात्मा चिरंतन आहे तसं त्याला घेऊन जाणारा हा जीव जे आहे तोही चिरंतनच असतो. म्हणून बसवेश्वर सांगतात, स्थावरಕ್ಕೆ ಅಳಿವುಂಟು जंगमಕ್ಕೆ अळीउल्ला. म्हणून हा जंगम जे आहे म्हणजे हा एका दृष्टीने बघितलं तर जीवाला जंगम म्हटलेलं जे डायनॅमिक आहे. दुसरीकडे त्याचा ज्ञान म्हणून सुद्धा वापरला जातो, निज ज्ञानाचा वापरला जातो शब्दाला. हा जो जीव आहे तो परमात्माधारी असल्यामुळे तोही पवित्र आहे आणि तो जेवढा चिरंतन आहे तेवढाच तोही चिरंतन आहे. म्हणून यम्मवरिगे साविल्ला, आमचे हा इष्टलिंग जे आहेत त्यांना मृत्यू नाही. जर जीव चिरंतन आहे, एटर्नल आहे असं जेव्हा म्हणतो तेव्हा त्याला मृत्यू नसते. मृत्यू नाहीये तेव्हा त्याला पुनर्जन्मही नसतो. पुनर्जन्म कुणाला होतो? ज्याचा मृत्यू होतो त्याचा पुनर्जन्म होतो. म्हणून हा एक त्याचं परिपाक, झाडाचं परिपाक पुष्पासारखं असलं तरीही हा जीवनामध्ये एक उत्साह निर्माण केली, एक नव दिशा सत्य पाडण्याची दाखवली आणि सत्य दाखवलं. म्हणून हा श्रेष्ठ आहे, हा इष्टलिंगाचा आहे. आपण आता इष्टलिंग योगाकडे जाऊ. इष्टलिंगाचं स्वरूप आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलेलं आहे. योगाकडे जाऊ. हा सर्व व्याप्त जो परमात्मा आहे तो आपल्या अंतरंगामध्ये आहे. ते कसे स्वरूपात आहे? परम ज्योती वस्तू म्हटलेलं आहे. नित्य निरंजन परम ज्योती वस्तू उपदेश ಕರಸ್ಥಳಕ್ಕೆ ಬಂದು ಲಿಂಗವಾದ, ದಾಸೋಹ ಮಾಡಿಕೊಂಡು ಜಂಗಮವಾದ. ಗುರು ಲಿಂಗ ಜಂಗಮ ಒಂದೇ ಅಲ್ಲದೆ संगम देव म्हणतो. म्हणजे ते ब्रह्मांड व्याप्त जो परमात्मा आहे तो आपल्या अंतरंगामध्ये नित्य निरंजन परम ते राहतोय. आणि तेच ते वचन आहे. ಅಯ್ಯ ಎನ್ನ ಹೃದಯದಲ್ಲಿ ವ್ಯಾಪ್ತವಾಗಿದ್ದ ಪರಮಚಿತ್ ಬೆಳಗನೆ ಹಸ್ತಮಸ್ತಕ ಸಂಯೋಗದಿಂದ ते अंतरंगातला परम ज्योती जे वस्तू आहे तोच हृदयामध्ये व्यापलेला प्रकाश आहे. तो प्रकाश
आदी भावने हस्तमस्तक संयोगापासून मस्तकाच्या संयोगापासून भावनेत येतो, मनात येतो, दृष्टीत येतो आणि अन्न करस्थलದಲ್ಲಿ ಥಳಥಳದು ಬೆಳಗಿ ಹೊಳೆದು तो अंतरंगाचा प्रकाश जो आहे तो करस्थलाला येतो आणि थळथळದು ಬೆಳಗಿ ಹೊಳೆದು सूर्यकोटी समप्रभा तेवढा प्रकाश तिथे असतो आणि तेच इष्टलिंग होतो. इष्टलिंगವೆಂಬ दृष्टवतोरी वचनामध्ये ते इष्टलिंग होतो. मग हा इष्टलिंग परत सुमंत्रांगोळगे म्हणजे ते सुमंत्रात परत मंत्रामध्ये त्याचं हा होतो, स्थापना होतो. मग त्या मंत्र आपल्या उच्चाराने ते सगळं मंत्र उच्चार म्हणजे वचनांची म्हणजे अंतरंगामधला नित्य निरंजन परम ज्योती वस्तूच हा इष्टलिंग आहे. म्हणून हा इष्टलिंगाचा जो एक दुसऱ्या आपल्या योगाच्या दृष्टीनं हा नित्य निरंजन परम ज्योती वस्तूच आहे. मग अंतरंगामध्येच परमात्मा आहे तर हा परम ज्योती वस्तू आहे तर कोणत्या स्वरूपात आहे? तुम्ही विचारा डॉक्टर साहेब हे कुठे आहेत मला दाखवा. मी तुम्हाला सांगेन एक कॅन विल्बर म्हणून आता अजूनही हयात आहे, जिवंत आहेत. ते फार मोठे मनोवैज्ञानिक आहेत अमेरिकेमध्ये. ते म्हणतात इनर मोस्ट कॉन्शियसनेस ऑफ ह्युमन बीइंग इज आयडेंटिकल विथ युनिव्हर्सल कॉन्शियसनेस. इट इज absolute truth outside of which nothing exists. म्हणजे ते काय म्हणतो आपल्या अंतरंगामधला सर्वात खोलात असलेला जो प्रज्ञा आहे किंवा त्याला बसवेश्वरांनी अरिवू म्हटलेला आहे. हा अरिवूच जे आहे तो हा जगाचा मूल सत्य आहे म्हणजे तो परमात्मा आहे. आणि हा अंतरंगामधला सर्वात खोलात असणारा जो कॉन्शियसनेस आहे तो युनिव्हर्सल कॉन्शियसनेसचा भाग आहे. म्हणून युनिव्हर्सल कॉन्शियसनेस आपल्यात येतो आणि त्याचा खोलातला जो भाग आहे त्याचं स्वरूप युनिव्हर्सल कॉन्शियसनेसचं स्वरूप आहे. तर युनिव्हर्सल कॉन्शियसनेस जगाचा सर्व वस्तू, सर्व चराचर प्राणी सर्वांचं मूल आहे आणि तोच आपल्या अंतरंगामध्ये आहे. नित्य निरंजन परम ज्योती वस्तू होत. अरविंद महर्षी देखील सांगतात की द कॉन्शियसनेस इज द ओनली मटेरियल जे आहे तोच मोशन आहे. त्याचं विविध जो प्रकार अभिव्यक्त होतात त्याच्यानी जगातले सर्व वस्तू निर्माण होतात म्हणतात. म्हणजे आपल्या अंतरंगामधले जे बसवेश्वरांनी परमज्योती वस्तू सांगितलेला आहे तो वस्तू म्हणजे अन्य काही नसून आपलं प्रज्ञा जे खोलातला जो प्रज्ञा आहे जो कॉन्शियसनेस आहे तोच आहे आणि तोच परमज्योती वस्तू आपल्या हातामध्ये इष्टलिंग म्हणून येतोय. म्हणून ह्याचं पूजन करणं म्हणजे आपल्या अंतरंगामध्येच जाण्याचं आहे. तर हा जो योग आहे हा अंतरंगामधले असलेला परमज्योती वस्तू मग शरीरामध्ये षट्त्रियांश गुणांगळे ते एक वचन आहे त्याच्याप्रमाणे असं सांगतं जेव्हा 63 गुण असलेला म्हणजे परमात्माचं सर्व गुण धारण करलेला जे परमज्योती वस्तू आहे तो अंगामध्ये हस्तामध्ये आल्यानंतर मग तो सर्वांग लिंगी होतो. माणूस सर्व त्याचा अंगच लिंगी होतो. म्हणून तो सर्व अंग व्यापलेला आहे. साधारण अंगाचं जर डिव्हिजन केला तर तुम्हाला 3 दिसतील. एक स्थूल शरीर आहे त्याच्यामध्ये शरीर आहे किंवा प्राण आहे. मग त्याच्यानंतर भावना आहे त्याच्यामध्ये मन आहे चित्त वगैरे जे सांगितलं ते म्हणजे 3 शरीराच्या स्थूल रूपात भाग करता येईल. लिंग सर्व व्याप्त असल्यामुळे हा 3ही शरीराला लिंग आहेत. हा जो स्थूल शरीरावरची जे लिंग आहे त्याला इष्टलिंग म्हणतो.
जो दुसरा स्वरूप आहे तो प्राणामध्ये आहे, तो मनोवैज्ञानिक लिंग आहे, त्याला प्राणलिंग म्हणतो. आणि स्वरूप आहे तो भावनेमध्ये आहे, ते मनामध्ये आहे, म्हणून त्याला भावलिंग असं तीन. हा तिन्ही लिंगाचं जेव्हा आम्ही अर्चन करतो, पूजा करतो, तेव्हा एक इष्टलिंग योग होतो, एकत्रित जेव्हा केलं तर. हा केवळ इष्टलिंग जर केला, आम्ही इष्टलिंगाचं जर केला तर तो लिंगार्चना म्हणतो. इष्टलिंगार्चना, प्राणलिंगार्चना, भावलिंगार्चना हे तिन्ही अर्चना मिळून तिन्ही शरीरात असलेल्या लिंगांचा जो अर्चना होतो, त्याची जे आराधना होते, पूजा होते, त्याला आम्ही योग म्हणतो, एकत्रित. जे तुम्हाला वचन मिळेल, इष्टलिंग योग म्हटलेलं वचन बसवेश्वरांच्या ह्याच्यामध्ये सुद्धा योग म्हटलेला आहे आणि अल्लम प्रभूच्या वचनामध्ये सुद्धा योग म्हटलेला आहे. त्याचा रेफरन्स तुम्हाला देता येईल. म्हणून आपण सर्वात एक गोष्ट लक्षात केलं पाहिजे, स्थूल शरीर नसला की ते आतलं सूक्ष्म शरीर नाही, प्राण नाही. मग प्राणिक शरीर नसला तर आत भावना नाही, मन राहत नाही, शरीर गेल्यावर काही राहत नाही. तसं जर इष्टलिंगाचं स्वरूपच दुसरं स्वरूप प्राणलिंग आहे, प्राणलिंगाचं दुसरं स्वरूप भावलिंग आहे, म्हणून इष्टलिंग जर आमच्या शरीरावर नसला तर त्याच्यामध्ये प्राणलिंग नसणार नाही आणि भावलिंगही नसणार नाही. म्हणून इष्टलिंग आपल्या अंगावर 24 तास असणे अत्यंत आवश्यक आहे. त्याला वैज्ञानिक कारण सुद्धा आहेत, मी तुम्हाला सांगतो. ते वैज्ञानिक कारण आता इष्टलिंगार्चना जर केला तुम्हाला, ते वैज्ञानिक तुम्हाला मिळतील. मग प्राणलिंगार्चना केला तर तुमचं कॉन्शियसनेस, युनिव्हर्सल कॉन्शियसनेस, तुमचा अरिव, युनिव्हर्सल अरिव एकच होईल. आणि भावलिंगार्चना जर केला तर तुम्ही हा कॉस्मिक कॉन्शियसनेस, ब्रह्मांड व्याप्त कॉन्शियसनेस मध्ये तुम्ही आपल्याला स्थिर करून घेता, म्हणजे सामरस्य साधता तुम्ही. म्हणून दैहिक साधना, मग त्याच्यानंतर प्राणिक साधना, त्याच्यानंतर भावनिक साधना, हे तिन्ही साधना जर होत तर तो इष्टलिंग होतो. आधी इष्टलिंग साधना करूया, आज इष्टलिंगार्चना करूया. इष्टलिंगार्चनेमध्ये काय आहे, त्याचं अत्यंत वैज्ञानिक आहे. ते इष्टलिंगार्चनेचे 4 सत्य, वैज्ञानिक सत्य आम्ही समजून घेऊया. एक म्हणजे इष्टलिंग जे आहे तो काळा आहे, तुम्हाला दाखवतो, ते काळा लिंग आहे. दुसरा जे आहे 24 तास अंगावर असावा, तो सांगितलेला आहे. तिसरा इष्टलिंग जे आम्ही अर्चना करतो तो आपल्या डाव्या हातात पकडून इष्टलिंग अर्चना करतो. डाव्या हातात का बरं, उजव्या हातात का बरं नाही, हाही माणसाचा प्रश्न पडतो. ह्याचं एक वैज्ञानिक आम्ही दृष्टिकोन ठेवून पाहूया. इष्टलिंग म्हणजे विज्ञान भरित, विज्ञान वेगळं काही नाही. सिंथेटिक फिलॉसॉफी जे म्हणतो त्याच्यामध्ये विज्ञानातलं सत्य आणि आध्यात्मिक सत्याचं समन्वय साधण्याचे असतो. म्हणून इष्टलिंगाचं जे विज्ञान सांगतो हा काय वेगळं नाही, तो इष्टलिंगाचं सत्य आहे, हाही फिलॉसॉफीचा. इष्टलिंग काळा का बरं आहे, तर इष्टलिंगाचं काळं एक वचन आहे. त्याचं कारण ते गांधारी मांधारी अंबा अहोरात्री लिंग व पूजिस म्हणतात महात्मा बसवेश्वर. गांधारी मांधारीचं जर वेळ केला काढला तर रात्री 12 नंतर सकाळी 5 वाजेपर्यंत ते म्हणता येतं दुसऱ्या हाफ मध्ये, परंतु जास्तीत जास्त रात्री 3 वाजल्यापासून 5 वाजल्यापर्यंत गांधारी मांधारीचं. काही शरण म्हणतात 2 वाजल्यापासूनच सुरू असते. गांधारी मांधारी अंबा अहोरात्री लिंग व पूजिसबेको म्हणतात. हा सगळं जग सकाळी संधी काळामध्ये सकाळी पूजा करा किंवा
सायंकाळी पूजा करा, संधिकाल जे म्हणतो तेव्हा करा असं म्हणत असताना महात्मा बसवेश्वर का बरं असं गांधारी मांधारी अंबा अहोरात्री लिंग पूजिसಬೇಕು ಊರ ಕೋಳಿ ಕೂಗದ ಮುನ್ನ लिंग पूजिसಬೇಕು असं जर तुम्ही बघितला तर त्या काळ जे आहे ज्या वेळेस ते हा पूजा करा म्हणतात ते काळ जे पाहिला तर तिथे एक प्रकाराचा अंधकार असतो, रात्री असतो, ब्लॅक कलर असतो, काळा असतो. तो काळापणाचं महत्व आहे. ते कशाचं महत्व आहे ह्या वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून त्याच्या पुस्तकही झालेले, लिहिलेली झालेली आहे, सगळं झालेलं आहे. त्याच्यावरून सुद्धा मी तुम्हाला सांगतो की हा रात्रीचा गांधारी मांधारीचा जर वेळ काढला त्यावेळेस इष्टलिंगाचा अर्चना करा म्हणजे पहा. ते म्हणतात तुम्ही पाहिलं तर काय होतं त्या काळामध्ये तुमच्या शरीरातले जे स्राव आहेत, हार्मोन्स आहेत, त्या हार्मोन्स तर तुम्ही बघितला त्याच्यातला एक फार महत्वाचा हार्मोन आहे मेलोटोनिन. हा मेलोटोनिन काय करतो, रात्री सर्वात जास्त वाढलेली असते, रात्री 2 वाजता सर्वात जास्त. ते रात्री 10 वाजल्यापासून जास्त वाढवायला सुरुवात होते आणि रात्री 2 ते 5 पर्यंत पीक मध्ये असतो, सर्वात जास्त असतो. त्याच्यानंतर जेव्हा सूर्यप्रकाश यायला सुरुवात होतो, सकाळचा सूर्योदयाचा जेव्हा काळ सुरू होतो त्या काळामध्ये ते कमी होत जातो. किती कमी होतो किंवा किती जास्त असतो रात्री 2 वाजता जर लहान मुलांमध्ये जर बघितला तर त्याला 250 पिकोग्राम असं म्हणतात. म्हणजे एवढा रात्री असतो 250 पिकोग्राम. मग दिवस झाला तर ते 7च पिकोग्रामला येतो. म्हणजे ह्याचा अर्थ कसं काय झालं की गांधारी मांधारीच्या काळामध्ये मेलोटोनिन जास्त असतो, त्याचा स्राव जास्त असतो. हा मेलोटोनिन मेंदूच्या मध्यभागी असलेल्या पिनियल ग्रंथीने तो निर्माण करतो आणि रक्त वाहणाऱ्या वाहिनीमध्ये ते सोडतो. त्याच्यामुळे ते अंगात सर्वकडे फिरत असतो. मेंदूत सुद्धा ते तिथे रक्तावाटे ते जात असते. त्याचं काम काय आहे मेलोटोनिनचा, म्हणजे एक मनशांती करते माणसाचं. आणि बायोरिदम्स जे माणसामध्ये रिदम्स आहेत, जसं मासिक धारणा आहे किंवा डे नाईट सायकल ज्याला म्हणतो, रात्र सकाळचं सायकल जे आहे, रात्री झोप येतो, सकाळी आमचे ऍक्टिव्हिटीज वाढतात, ह्याची जे सायकल जी आहे, किंवा समयाचा जो आहे की जर एका ठिकाणीहून दुसऱ्या ठिकाणी भारताहून अमेरिकेत गेला तर माणसाला जेटलॅग होतो, म्हणजे तिथे वेळच कळत नाही आपल्याला. सकाळचा संध्याकाळ वाटतो आणि संध्याकाळचं सकाळ वाटायला लागतो. तर हा जो सेट करतो सकाळचं सकाळ दाखवणे, संध्याकाळचं संध्याकाळ दाखवणे, हा काम बायोरिदम रेग्युलेट करण्याचं काम हा मेलोटोनिन करते. हा जर नाही केला तर माणसाचं मन काम करत नाही. तुम्ही अनेक लोकांचा अनुभव असतील, लांबच्या देशाला गेल्यावर तुम्हाला झोप येत नाही, कारण तिथे सूर्योदय आणि सूर्यास्त वेगळे वेगळे काळात गेलेली असतात टाइम सायकल मध्ये.